आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। सेनगाव पुरवठा विभागातील स्वस्त धान्य गोदामातील राशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सेनगाव तहसीलदार यांच्या मार्फत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। नगरसेवक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी हे निवेदन आज सादर केले। या निवेदनात म्हटले आहे की सेनगाव पुरवठा विभागातील गोदामपाल शासकीय राशन धान्याचा राजरोसपणे काळा बाजार करीत असून गोदामपाल कदम यांच्या कारकिर्दीत झालेल्या स्वस्त धान्य काळ्या बाजाराची व त्यांनी कमावलेल्या गोरगरिबांच्या संपत्तीची योग्य चौकशी करून त्यांना बंडतर्फत करण्यात यावे। तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे 17 सप्टेंबर रोजी लोकशाही मार्गाने अमर उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक ओमप्रकाश प्रल्हादराव देशमुख यांनी आज दिला। प्रतिनिधी सानिका गायकवाड, डीजी सह्याद्री। प्रकाश प्रल्हादराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक सेनगाव। आज सेनगाव तालुक्यामध्ये राशन दुकानदार, राशन गोदाम कीपर आणि कर्मचारी यांच्या अनागोंदी कारभारामुळे प्रत्येक लोकांचे आणि दुकानदाराचे नुकसान या ठिकाणी होत आहे। प्रत्येक कट्ट्यामधील 1.5 ते 2 किलो अन्नधान्य हे कर्मचारी काढून काळ्या बाजारात विकत आहे आणि जे काही ठेकेदार या गोदामाचे राशन दुकानदार आहेत त्यांचे काही गाड्यावर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्या गाड्या या ठिकाणी चालू आहेत आणि गाड्यांना GPS सुद्धा नाही। या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला समस्येशी तोंड द्यावं लागते, कारण प्रत्येक शेतकऱ्यांचा या ठिकाणी फेरफार म्हणा, महसूलचे कागदपत्र कोणतेही असो अतिशय दिरंगाने दिले जातात आणि टाळाटाळ केल्या जाते। त्यामुळे मी 17 सप्टेंबरला संभाजीनगर या ठिकाणी आमरण उपोषण बसणार आहे आणि जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।